मिस्टर बीस्टचं नवीन व्हिडिओ बघितला का? वरवर पाहता असं वाटतं की ही फक्त एका चॉकलेट फॅक्टरीची गोष्ट आहे. पण थांबा, जर असं म्हटलं की हा फक्त एक व्हिडिओ नाही, तर एका मोठ्या सामाजिक बदलाची सुरुवात आहे, तर आज आपण ह्याच मनोरंजक कथेच्या आत डोकावणार आहोत आणि त्यामागे दडलेल्या मोठ्या ध्येयाचा शोध घेणार आहोत. आणि सुरुवात कशी होते बघा. ही $1 बिलियन चॉकलेट फॅक्टरी आहे. अरे बापरे, हे फक्त एक वाक्य नाहीये, हे म्हणजे थेट एका भव्य अद्भुत जगात येण्याचं आमंत्रण आहे. आणि इथूनच आपली उत्सुकता शिगेला पोहोचते. तर या व्हिडिओचा पहिला भाग आहे ना, तो अगदी एखाद्या हॉलिवूड सिनेमासारखा सुरू होतो. एक चकचकीत, शानदार चॉकलेट फॅक्टरी, पण प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी रहस्य दडल्यासारखं वाटतं नाही का? म्हणजे ही फक्त एक साधी टूर नाहीये, तर एक साहसिक कथा आहे जी आपल्याला तिच्या जगात अक्षरशः खेचून घेते. आणि या जगाचे नियम थोडे विचित्र, थोडे भीतीदायकच म्हणा ना. म्हणजे आत जाण्यासाठी चॉकलेट खावंच लागतं. या एका अटीवरूनच कळतं की इथं काहीतरी गडबड आहे. हा साधा टूर वगैरे नाहीये, हा तर एक सापळा वाटतोय. या सगळ्या गंभीर वातावरणात मिस्टर बीस्टच्या मित्रांचे संवाद ऐकलेत का? ते एक वेगळीच गंमत आणतात. म्हणजे बघा, एका बाजूला हे सगळं रहस्य आणि दुसऱ्या बाजूला चॅनल कोणाला मिळणार यावरून त्यांची मैत्रीपूर्ण स्पर्धा. यामुळे कथेला एक मस्त मानवी स्पर्श मिळतो. आणि आता कथा एका अशा वळणावर येते जिथे आपल्याला कळतं की या चॉकलेटची खरी किंमत खूप खूप मोठी आहे. आपण थेट एका कॉर्पोरेट कटाच्या मध्यभागी पोहोचतो आणि इथून खरा तणाव सुरू होतो. आणि मग एंट्री होते खलनायकाची. त्याचं बोलणं आहे का, आमची कंपनी, आमचे काही मानक आहेत, काही परंपरा. ज्या प्रकारे तो परंपरा या शब्दावर जोर देतो ना, तो एक छुपा धोक्याचा इशारा आहे. आणि हाच व्हिडिओच्या खऱ्या अर्थाचा संकेत आहे. तर हा आहे कथेचा केंद्रबिंदू. स्मृती पुसून टाकणारं चॉकलेट. हो, हेच आहे ते. आणि हे फक्त चॉकलेट नाहीये, तर कथेतील एक अत्यंत शक्तिशाली रूपक आहे. पण मग येतो कथेचा टर्निंग पॉइंट. एक कामगार म्हणतो, मी तुमचं चॉकलेट दूध प्यायलो, मला काहीतरी आठवलं. हे शब्द म्हणजे आशेचा एक किरण आहेत. आणि इथेच फीस्टेबल्सला त्या भयानक नियंत्रणावरील उतारा म्हणून समोर आणलं जातं. आणि इथे सगळं काही बदलतं. अचानक व्हिडिओ त्या काल्पनिक कथेतून बाहेर येतो आणि आपल्याला थेट वास्तवात आणून उभं करतो. आता ही फक्त एक गोष्ट राहिलेली नाहीये. एकाच वाक्याने कल्पनेचा पडदा बाजूला होतो. मिस्टर बीस्ट स्वतः म्हणतो, ऑब्व्हियसली इवन दो दिस इज अ मूव्ही. आणि बस, हाच तो क्षण आहे जिथे मनोरंजन आणि सामाजिक संदेश यांच्यातली रेषा पूर्णपणे पुसली जाते. पण थांबा, जरा एक क्षण थांबा. कारण त्या काल्पनिक फॅक्टरीतील धोका तर ठीक आहे, पण त्यामागे दडलेली खऱ्या जगातील शोकांतिका ती खूप वेगळी आणि खूप जास्त गंभीर आहे. या दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आता हा आकडा बघा, 45%. हो, 45%. पण हे 45% आहे तरी काय? तर हे 45% म्हणजे पश्चिम आफ्रिकेतील कोको उत्पादक कुटुंबांमधील मुलं जी अवैध बालमजुरीमध्ये गुंतलेली आहेत. जवळपास निम्मी मुलं. आता विचार करा, ती काल्पनिक कथा किती खरी वाटू लागली आहे, नाही का? आणि आता त्या रूपकाचा अर्थ अगदी स्पष्ट होतो. व्हिडिओमध्ये ज्या हरवलेल्या आठवणी दाखवल्या आहेत, त्या म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या अवैध बालमजुरीमुळे हरवलेलं खरं बालपण आहे. बरं, फक्त समस्या मांडून थांबलेलं नाहीये. व्हिडिओमध्ये एक उपाय सुद्धा सांगितलाय. तर फीस्टेबल्स ब्रँड यावर नक्की काय ठोस पावलं उचलत आहे, चला ते पाहूया. फीस्टेबल्सचा दृष्टिकोन 3 मुख्य गोष्टींवर आधारित आहे. 1. ते फक्त फेअर ट्रेड सर्टिफाईड कोको वापरतात, ज्यामुळे नैतिक व्यापाराची हमी मिळते. 2. शेतकऱ्यांना फक्त किमान नाही तर सन्मानाने जगता येईल इतका मोबदला दिला जातो. आणि 3. जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, बालमजुरी शोधून ती थांबवण्यासाठी ते स्वतः काम करतात. आणि या सगळ्याच्या मागे एकच साधं पण खूप महत्त्वाचं तत्त्व आहे. प्रत्येक मुलाला फक्त एक मूळ म्हणून जगण्याचा हक्क आहे. आणि हेच त्यांच्या संपूर्ण कामाला दिशा देतं. ठीक आहे, तर आता थोडं मागे येऊया आणि या संपूर्ण कम्युनिकेशन स्ट्रॅटेजीचं विश्लेषण करूया. कारण हे मनोरंजन, सामाजिक कार्य आणि मार्केटिंग यांचे एक जबरदस्त मिश्रण आहे. ही तुलना बघा. हीच तर या व्हिडिओचा खरा सार आहे. एका बाजूला आहे ती गुप्त आणि शोषक परंपरा, तर दुसऱ्या बाजूला आहे पारदर्शक आणि योग्य निवारण. एकीकडे बालपण पुसलं जातंय, तर दुसरीकडे तेच बालपण वाचवण्याचा प्रयत्न होतोय. तर मग ही सगळी रणनीती आहे तरी काय? सोपं आहे. एका मोठ्या गुंतागुंतीच्या जागतिक समस्येला समजून घेण्यासाठी एक आकर्षक कथा सांगायची आणि त्या कथेला, त्या सामाजिक ध्येयाला थेट आपल्या उत्पादनाशी जोडायचं. खरंच ही एक खूप प्रभावी पद्धत आहे. आणि हे सगळं पाहिल्यावर एक मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न समोर येतो.
काय खरंच मनोरंजन हे सामाजिक बदलासाठीचं सर्वात प्रभावी साधन बनू शकतं का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.